आज होती अक्षय तृतीया आणि त्याची सगळी सकाळी उठल्यापासून तयारी सुरू होती. आज होता पुरणाचा स्वयंपाक आणि रोहितचे आजोबा त्यांचे पित्र देखील असतात, त्यामुळे त्यांना देखील बोलवलं होतं जेवायला आणि सगळ्यांनी त्याचे आशीर्वाद घेतले आणि आम्ही सगळेजण जेवायला बसलो. आणि युगचं तर पुरणपोळीवरचं प्रेम विचारू नका. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल की तो किती आवडीने पुरणपोळी खातोय. सगळेजण छान असे जेवण करण्यासाठी बसलो. जेवणं झाली आणि त्यानंतर आम्हाला निघायचं होतं गावाला जाण्यासाठी. तर आम्ही बऱ्याच दिवसापासून एक ट्रिप प्लॅन करत होतो. लवकरच रोहितचा बर्थडे येतोय म्हणूनच बुकिंग्स केले होते आणि आरूला खूप मजा येते या बॅगवरती युगला फिरवण्यासाठी. आणि मग 1 तासाचा प्रवास करून फायनली आम्ही पुणे स्टेशनला पोहोचलो. बऱ्यापैकी गर्दी होती आणि आमचं यावेळी फर्स्ट एसीचं तिकीट होतं. आमची गाडी 5 वाजेची. 1 तास लेट असं करत ती 3 तास लेट झाली आणि आम्ही वेटिंग रूममध्येच टाइमपास केला आणि फायनली 8:30ला आमची ट्रेन येणार हे कळालं आणि पटकन आम्ही पळालो प्लॅटफॉर्म नंबर 2वरती. वेट केल्यानंतर फायनली ट्रेनमध्ये बसलो आणि युग जेव्हा 3 महिन्याचा होता त्यानंतर तो डायरेक्टली आता 2 इयर्सचा असताना ट्रेनमध्ये बसला. त्याला खूप मजा येत होती. घरूनच आईंनी डब्बा दिला होता त्यामुळे तोच आम्ही तिघांनीही खाल्ला आणि युगला खाली जा वर ये अशी मजा सुरू होती. त्यानंतर गोष्ट ऐकून त्याला छानसं झोपवलं आणि सकाळी उठल्यानंतर मस्त फ्रेश होतो आणि परत एकदा सकाळी गाडी लेट झाली पण युगची छान झोप झाली आणि पण मी त्याला उठवलं कारण 10 मिनिटच बाकी होते स्टेशन येण्यासाठी. तोपर्यंत रोहित म्हटला माझे तर तू काही व्हिडिओ घेत नाही, चल माझेच घेऊन घे. मग मस्त असे दोघांचे छान छान व्हिडिओज घेतले आणि युगला खूप मजा आली ट्रेनमध्ये. तर येस, बेबीजला खूप मजा येते प्रवास करण्यासाठी आणि युगने बिलकुलही त्रास दिला नाही. तो खूप हॅपी बी आहे. त्याला प्रवास करायला खूप जास्त आवडतं आणि तिथूनच आम्ही आधीच कॅब बुकिंग करून घेतली नेक्स्ट 5 डेजसाठी आणि पुढे कुठल्या हॉटेलमध्ये थांबलो, कुठे कुठे फिरलो हे तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. फॉलो करायला विसरू नका. बाय.